बघू शकता आज आपण मस्त अशी हिरवीगार कैरी आणलेले आहेत। कच्ची कैरी येतं। कच्ची कैरीचे आपल्याला झटपट असं लोणचं तयार करायचं आहे। ते अगदी मस्त 2 ते 3 महिने टिकणार असं। या प्रकारे आपण इथं कैरी घेतलेली आहेत कच्ची। आपण सर्वात आधी कैरीला धुवून घेऊया। कैरीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। आपण कैरी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपण कैरी एक कॉटनच्या कपड्यांनी स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे। अजिबात पाणी नाही ठेवायचं आपल्याला, असे कोरडं करून घ्यायचे। पाहू शकता सर्व आपण कैरी कोरडं करून घेतलेले आहे। ताट पण आपल्याला पुसून घ्यायचे, पाणी नाही ठेवायचे आपल्याला अजिबात। पण कैरी धुवून घेतले आणि पुसून पण घेतले। आता आपण आंबा आपण स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि आपल्याला आता डायरेक्ट खिसून घ्यायचा आहे। या प्रकारे आपल्याला खिसणी वापरायची आहे इथं आणि मोठं मोठं खिसून घ्यायचंय। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे। बघू शकता आपण तिन्ही कैरी खिसून घेतलेले आहे। पाहू शकता आपले सर्व कैरी या प्रकारे आपण खिसून घेतलेले आहे। आता आपल्याला ही कैरी 1 तासाभरासाठी मुरायला ठेवायचं आहे। आपण खिसलेल्या कैरीमध्ये मीठ टाकायचं आहे। इथं अर्धा चमच मीठ टाकले आणि थोडीशी हळद अर्धा चमच। सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कैरीला छानपैकी मिक्स करून घ्यायचे। आणि ह्याला आपल्याला 1 तास ठेवायचे मुरायला। आपल्याला लोणच्यासाठी मसाला बनवायचा आहे। त्याच्यासाठी आपण इथं ब्लॅक पेपर घेतलेले आहे, काळी मिरी थोडी आणि थोडा धना 2 चम्मच, 2 चम्मच बडीशोप, 2 चम्मच हे मोहरी आहे आणि 2 चम्मच जिरा आणि थोडासा अजवाईन घेतलेले, ओवा। बघू शकता तुम्ही हे सर्व साहित्य आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचं आहे आणि गरम करून नंतर आपल्याला मोठं मोठं वाटून घ्यायचं। इथं आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाई पण आपली गरम झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये टाकूया। सर्व आपण नॉर्मली भाजून घ्यायचे आपल्याला। बघू शकता आपले मोहरी आणि जिरा तडतडायला लागलाय, म्हणजे आपल्या मसाले भाजलेले आहेत। काढून घेऊया आपण आता ताटामध्ये। मसाले थोडासा थंड करून घ्यायचे आपल्याला आणि मग मिक्सर मधनं मोठा मोठा काढून घ्यायचा आहे। आपला मसाला थंड झालेला आहे। आपण आता मिक्सर मधनं मोठा मोठा वाटून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे मोठा मोठा वाटायचे आपल्याला दरदरा। मसाला आपला वाटून झालेला आहे। आता आपल्या कैरीला तासभर झालेला आहे। तर पाहू शकता तुम्ही असं दाबले तरी बघू शकता पाणी सुटलं आपल्या कैरीला। आपल्याला हे सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे पिळून। तुम्ही एक भांडा घेऊन या प्रकारे अशा प्रकारे सगळं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे।
बघू शकता कैरीमध्ये किती पाणी निघालं आहे. आपलं सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपण सर्व कैरी पाणी काढलेले एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहे आपण. आता आपण ह्याच्यामध्ये सगळं मसाले वगैरे टाकणार आहे. बघू शकता इथं आपण कढाई गॅसवर ठेवलेले आहे. कढाई पण गरम झाली. आपण त्याच्यात 2 पळी तेल टाकलेले आहे. चांगलं तेल आपल्याला कडक तापून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे कैरीत टाकण्यासाठी. बघू शकता इथं आपला ऑइल गरम झालेला आहे. आता आपण ह्याला थंड करायचे पूर्णपणे. थंड करून मगच आपल्याला ते लोणचं मध्ये टाकायचं आहे. पाहू शकता आपल्या कैरीमध्ये आपण बनवलेला मसाला टाकूया सर्वात आधी. त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकूया, लाल तिखट, थोडीशी हिंग, थोडासा गरम मसाला, धना पावडर, थोडासा मीठ. मीठ आपण आधीच टाकलेलं आहे त्यामुळे थोडं इथं आपल्याला जपूनच मीठ टाकायचं आहे. सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण तेल गार करून घेतलेले आहे आणि इथे थोडेसे मेथी दाणे आणि अख्खे लसूण सुद्धा घेतलेले आहे, गावठी लसूण. ते लसूण सुद्धा आपल्याला हे कैरीमध्येच टाकायचं आहे. मेथी दाणा आणि लसूण ह्याच्यामध्येच टाकून घेतलेले आहे आपण. आता आपण हे तेल सुद्धा टाकून घेऊया. आपण मसाला सगळं कैरीत मिक्स करून घेतलेले आहे आणि आपलं तेल पण थंड झालेलं आहे. ते आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. आपण ऑइल आहे ना गरम करून थंड करून घेतले. जेवढं लागेल तसं आपल्याला मिक्स करून टाकायचं आहे. पाहू शकता किती सुंदर आपलं लोणचं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही घरगुती आणि झटपट असं 1 नंबर तयार होतं लोणचं. आणि हा लोणचं तुम्ही लगेच खायला सुद्धा घेऊ शकता. एकच नंबर. मला तर आता तोंडाला पाणी सुटलंय बघा. मी तर लगेच खायला घेते. तुम्ही पण या खायला लोणचं. पाहू शकता एकदा असे या प्रकारे मसालेदार लोणचं बनवा आणि खाऊन बघा आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.